मवियामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमासान. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद. पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची मतं वेगवेगळी. मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल. मवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. मवियाचा चेहरा कोण हे भविष्यामध्ये कळेल. राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो. पृथ्वीराज चव्हाण यांचं एक मत असू शकतं. राऊतांची प्रतिक्रिया. मवियामध्ये जागा वाटपात सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार. काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार. सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरली. महायुती राज्यभरात समन्वय मेळावे आणि संवाद दौरे करणार. वर्षावरील महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार. 20 तारखेपासून महायुतीमधील 3ही नेत्यांच्या जाहीर सभा. कोल्हापुरात पहिली सभा पार पडणार. लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा. प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेन. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा. पश्चिम महाराष्ट्रामधील आमदारांना फडणवीसांचा कानमंत्र. अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस. आज लासलगावमधील कांदा पट्ट्यामध्ये यात्रा निघणार. निफाडमध्ये कार्यकर्ता मेळावा. शरद पवार गटाकडून विधानसभेची तयारी. शिवनेरीच्या पायथ्यापासून पवार गटाचा शिवराज्य यात्रेला सुरुवात. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीमध्ये घेतली सोनिया गांधींची भेट. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर खडगे आणि राहुल गांधींसोबत बैठक घेतल्यानंतर सोनिया गांधींसोबत चर्चा. 29 ऑगस्टला अंतरवालीमध्ये बैठक. उमेदवार द्यायचे की पाडायचे ते अंतरवालीच्या बैठकीमध्ये ठरवणार. मनोज जरांगेंची माहिती. भिवंडी नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. मुख्यमंत्री शिंदे आज पाहणी करणार. आनंदनगर जकात नाका मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी. 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा. खड्ड्यांवरून मुख्यमंत्री शिंदेंची अधिकाऱ्यांना तंबी. रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मुंबई अहमदाबाद मार्गावर अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट बनवण्याच्या सूचना. पोलिसांची परवानगी नसतानाही बच्चू कडू सभा घेण्यावर ठाम. संभाजीनगरच्या शिल्लेखाना चौकामध्ये प्रहार करून सभेची तयारी. विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतरही रौप्य पदकाची आशा. विनेशकडून रौप्य पदक मिळावं यासाठी अपील. याचिकेवर आज सीएसमध्ये सुनावणी. भारताकडून वकील हरीश साळवे बाजू मांडणार. ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक कांस्य पदक. भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर 2-1 विजय. टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं रौप्य पदक. भालाफेकीमध्ये नीरज चोप्रानं इतिहास रचला. ट्रॅक अँड फील्ड एथलेटिक्स प्रकारामध्ये 2 पदकं जिंकणारा नीरज एकमेव भारतीय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं कोरलं सुवर्ण पदकावर नाव. 92.97 मीटर भाला फेकत ऑलिम्पिकमध्ये केला विक्रम. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर खेडकरची हायकोर्टात धाव. नाशिक जिल्ह्यामधील 6 धरणं ओव्हरफ्लो. गंगापूर धरण 89% तर दारणा धरणाचा साठा 87%वर. जायकवाडी धरणासाठी 15 टीएमसी पाणी सोडलं. बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन. नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे सूत्र. सरकारच्या सल्लागार समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश. पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा. चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमधील हिजाब बंदीवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. हिजाब बंदी कायम ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान. डेल कंपनीनं 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. एआयवरती भर देण्यासाठी घेतला निर्णय.